बातमी आहे मराठा समाजाच्या आरक्षणासंबंधी। मराठा समाजाला राज्य सरकारने आरक्षण दिल्यानंतर राज्यात आरक्षण मागण्याची एकच पेव फुटलाय। आरक्षण मिळावं यासाठी धनगर समाज गेल्या कित्येक दिवसांपासून आक्रमक झालाय, तर लिंगायत समाजाकडूनही आरक्षणाची मागणी होतीये। त्यातच आता मातंग समाजही आरक्षणाच्या मुद्द्यावर पुढे सरसावलाय। त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राज्याच्या विकास संदर्भातल्या प्रश्नांऐवजी आरक्षणाचाच मुद्दा मोठ्या प्रमाणावर गाजणार असं दिसतंय। मातंग समाजाचा लोकसंख्येच्या आधारावर नवा प्रवर्ग तयार करून त्याला आरक्षण देण्याची मागणी लहुजी शक्ती सेनेने केली आहे। यासाठी मातंग समाजाचं पुण्याच्या विधान भवनाबाहेर गेल्या 8 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। सरकारने या प्रकरणी तातडीने पावलं उचलली नाही तर आक्रमक आंदोलनाचा इशारा मातंग समाजाने दिलाय। वास्तविक पाहता जर खऱ्या अर्थाने जर जनगणना झाली, आमचे लोक तेवढी शिक्षित नाही, सुशिक्षित नाही, खऱ्या अर्थाने मातंग समाजाची आकडेवारी ही एससी मध्ये सगळ्यात क्रमांक 1 ला असू शकेल। आजच्या उपोषणाचा माझा 8वा दिवस आहे। आजपासून ह्या संघटनेचं राज्यभरामध्ये आंदोलन चालू आहे। तुम्ही प्रत्येक ठिकाणी जर अहवाल घेतला, LIVचा रिपोर्ट जर घेतला, तर लहुजी शक्ती सेना मांग काय चीज आहे हे सगळ्याला आता दिसायला लागले। आता टीव्ही चॅनलला सगळीकडे चालू आहे ते। अजूनही मी 2 दिवसाची मुदत या मुख्यमंत्र्याला देतो। या 2 दिवसात जर मुख्यमंत्र्यांनी ह्या सरकारने जर आमची मागणी मान्य केली नाही, तर ह्या देशाने ह्या राज्यांनी बघितलं नसेल एवढा वाटोळ या राज्याचं ही लहुजी शक्ती सेना केल्याशिवाय राहणार नाही।